मंडळी, तुम्ही झोमॅटो, स्विगी, ओला, उबर, अपवर्क, अर्बन क्लॅप यासारख्या ऑनलाईन सर्व्हिस प्रोव्हायडरची नावं ऐकलीच असतील. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की लाखो लोक आपली पारंपरिक नोकरी सोडून गिग इकॉनॉमीमध्ये का संधी शोधत आहेत? आज सगळेजण आपल्या गरजेनुसार या प्रकारच्या कामाला जास्त प्रेफरन्स देत आहे. हे सेक्टर असं आहे जिथे आपल्याला आपल्या सोयीप्रमाणे काम करायला संधी मिळते. त्यामुळे लोकांचा कल याकडे जास्त वाढत चालला आहे. त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये हे एक नवीन सेक्टर म्हणून तयार झालं आहे. चला तर मग आज जाणून घेऊयात गिग इकॉनॉमी म्हणजे नेमकं काय. नमस्कार मंडळी, मी प्रज्ञा. तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा हा स्पेशल रिपोर्ट. मंडळी, गिग हा शब्द संगीत जगतातून घेतला आहे, जिथे कलाकार काही काळापुरता आपला कार्यक्रम सादर करतात. त्यालाच गिग असं संबोधलं जातं. कोविड-19च्या काळात म्हणजेच 2020 पासून गिग इकॉनॉमीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. लॉकडाऊनमुळे लोकांना घरून काम करावं लागलं आणि ऑनलाईन वस्तू आणि सेवा खरेदी करण्यावर लोकांचा कल अधिक वाढत गेला. लॉकडाऊन संपल्यानंतर सुद्धा हा ट्रेंड तसाच चालू राहिला. अपवर्कच्या अहवालानुसार 2023 मध्ये जवळजवळ 64 दशलक्ष अमेरिकन, जे अमेरिकेतील कामगारांच्या 38% गिग्स व फ्रीलान्स म्हणून काम करत होते. या स्वतंत्र कामगारांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत $1.27 ट्रिलियन योगदान दिले. आता गिग इकॉनॉमी म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊयात. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आज 21व्या युगात तंत्रज्ञानात भरभराट होताना दिसते. त्यामुळे नोकऱ्यांचे स्वरूप बदलत चालले आहे. फुल टाईम जॉबपेक्षा लोक आज फ्रीलान्सिंग, कॉन्ट्रॅक्ट बेस आणि टास्क ओरिएंटेड जॉबला जास्त मागणी व प्राधान्य देत आहे. ही काळानुसार बदलत गेलेली अर्थव्यवस्था म्हणजेच गिग इकॉनॉमी. या गिग इकॉनॉमीमध्ये नेमकं कोण कोण काम करतं? तर मंडळी, आर्थिक अडचणीत असलेले लोक जे गरजेपोटी अतिरिक्त आणि स्वतंत्र काम करतात ते यामध्ये काम करत असतात. तसेच स्वतंत्र एजंट जे स्वतंत्र काम निवडतात आणि त्यातून त्यांचे प्राथमिक उत्पन्न मिळवतात. त्याचबरोबर अतिरिक्त उत्पन्नासाठी स्वतंत्र कामाचा वापर करणारे आणि सहज कमवणारे आणि असेही लोक या क्षेत्रात काम करतात ज्यांना आपल्या अतिरिक्त ज्ञानात भर घालायची असते. मंडळी, पण या गिग इकॉनॉमीचे नेमके फायदे काय आहेत तर चला पाहूयात. पहिला फायदा असा की कामाचे तास लवचिक असतात. गिग इकॉनॉमीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या इच्छेनुसार कितीही तास काम करायची मुभा असते. एखादे काम कामगाराला अंतिम तारखेसह करायला दिलं जातं, परंतु ते त्यावर काम कधी करतील हे पूर्णपणे त्यांच्या मनाप्रमाणे असतं. गिग इकॉनॉमीमध्ये अनेक कंपन्यांसाठी एकाच वेळी काम करण्याची संधी मिळते. या सेक्टरमध्ये कामगाराला आपल्या इच्छेनुसार काम करण्याची संधी असल्यानं आणि कोणताही दबाव नसल्यानं कामगार एकाच वेळी अनेक कंपन्यांसोबत काम करून पैसे कमवू शकतात. काम करण्याचं स्वातंत्र्य या सेक्टरमध्ये असतं. गिग इकॉनॉमीमध्ये स्वतंत्र कंत्राटदारांना ऑफिसमध्ये येऊन काम करण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे उलट ते त्यांच्या स्वतःच्या जागेत बसून काम करतात. तसेच कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो. अनेक लोक या कामात घरून काम करत असल्यानं त्यांना स्वतंत्र ऑफिसची गरजही भासत नाही. ठराविक कालावधीसाठी लोकांना कामावर घेतलं जातं. त्यामुळे त्यांना PF आणि HR पॉलिसी सारख्या गोष्टींची आवश्यकताही नसते. आता पाहूयात गिग इकॉनॉमीमध्ये नेमकी कोणती आव्हानं आहेत. यामध्ये पहिलं आव्हान आहे ते स्थिर उत्पन्नाचं. पारंपरिक नोकऱ्यांमध्ये कामगारांचा दर महिन्याचा पगार ठरलेला असतो, पण गिग इकॉनॉमीमध्ये कामगारांचे वेतन ठरलेलं नसतं. त्यांनी जेवढं काम केलं आहे तेवढ्याच दिवसाचं वेतन त्यांना दिलं जातं. यामध्ये त्यांना काही महिन्यांसाठी चांगलं काम मिळतं तर काही वेळेस मिळत सुद्धा नाही. तसेच यामध्ये नोकरीची सुरक्षाही नसते. जे लोक पूर्ण वेळ नोकरी करतात त्यांना नोकरीची गॅरंटी दिली जाते. तसं गिग इकॉनॉमीमध्ये पूर्ण वेळ नोकरीची गॅरंटी दिली जात नाही. क्लायंटच्या गरजेवर तुमची नोकरी ठरलेली असते. या कर्मचाऱ्यांना कर्मचारी फायदे मिळत नाही. पूर्ण वेळ नोकरीत कामगारांना PF, आरोग्य विमा, बोनस आणि पेड लीव्ह मिळतात. हेच फायदे गिग कामगारांना मिळत नाही. त्याचबरोबर या क्षेत्रात मोठी स्पर्धा आणि वेतन मात्र कमी अशी परिस्थितीही कधी कधी आढळून येते. आज हजारो वर्कर्स या कामाकडे आपला कल फिरवत आहे. त्यामुळे काही वेळा कमी दरात आर्थिक काम करावं लागतं, ज्यामुळे मेहनत जास्त आणि वेतन कमी अशी परिस्थिती असते. गिग इकॉनॉमीमध्ये भारताची सध्या परिस्थिती काय आहे हेही पाहूयात. भारतीय गिग इकॉनॉमीमध्ये मोठे बदल घडले आहेत. हे बदल तंत्रज्ञानातील प्रगती, कामाच्या प्राधान्यामध्ये आणि कोविड-19च्या महामारीच्या प्रभावामुळे झाले आहेत.
आहेत। सुरुवातीला एक छोटं क्षेत्र असलेली गिग इकॉनॉमी या काळात मुख्य प्रवाहातील लोकांचे रोजगार मॉडेल बनली आहे। नीती आयोगाच्या जून 2022च्या अहवालानुसार भारतात गिग कर्मचाऱ्यांची संख्या 7.7 दशलक्ष वरून 2029 ते 30 पर्यंत 23.5 दशलक्ष पर्यंत वाढण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे। या अहवालातून सिद्ध करण्यात आलं आहे की 31% कामगार हे कुशल कामात, 47% मध्यम कुशल कामात आणि 22% कामगार उच्च कुशल कामात होते। त्याचबरोबर बोस्टन कन्सल्टन्सी ग्रुप म्हणजेच BCG ने केलेल्या एका अभ्यासानुसार भारतीय गिग इकॉनॉमीमध्ये भारतातील कृषी क्षेत्राव्यतिरिक्त 90 दशलक्ष नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता आहे, ज्यामध्ये कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढीद्वारे भारताच्या GDP मध्ये 1.25% पर्यंत भर घालण्याची क्षमता आहे। तुमचं गिग इकॉनॉमी बद्दलचं काय मत आहे? तुम्ही अशा स्वरूपाच्या कामाला प्राधान्य द्याल का? कमेंट करून नक्की कळवा। आणि हो, आपली आजची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।